पाऊस कधी पडणार हा प्रश्न सगळ्यांना पडलाय कारण ऊन खूप आहे, उकाडा खूप जाणवतोय आणि त्यामुळे अर्थातच मुंबईमध्ये इथे जेव्हा आपण फिरतोय, तेव्हा पाऊस कधी येणार असं सगळेच विचारतायत. कदाचित तुम्ही मुंबईच्या बाहेरनं सुद्धा हा व्हिडिओ बघत असाल. तुमच्या भागामध्ये सुद्धा काही याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती असेल असं चित्र सध्या नाहीये. तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय आणि तिथे काय परिस्थिती आहे, हे कमेंटमधनं कळवाच. पण प्रामुख्यानं हा व्हिडिओ आपण याच्यासाठी बनवतोय, कारण हवामान खात्यानं याही सगळ्या दिवसात पावसाबाबत जो अंदाज वर्तवलाय तो काहीसा निराशाजनक आहे. पुढच्या 15 तारखेपर्यंत पावसाची काय स्थिती राहील याबाबतचा हा अंदाज आहे आणि कृषी खात्यानं सुद्धा त्यावरनं शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आवाहन केलेलं आहे. कारण जसे आपण सर्वसामान्य सगळे लोक उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून पावसाच्या प्रतीक्षेत आहोत, तसा शेतकरी हा पेरण्यांसाठी म्हणून पावसावरती अवलंबून आहे आणि तो पावसाची वाट बघतोय. त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची बातमी यामध्ये आहे. आणि याच्याशिवाय आपण बघतोय की अनेक भागांमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये मान्सूनचा पाऊस सक्रिय होण्यापूर्वी अनेक ठिकाणी वादळी वारे वाहत आहेत, कुठे विजा चमकत आहेत आणि याबाबतचा महत्त्वपूर्ण असा इशारा हवामान खात्याकडनं देण्यात आला आहे. त्याविषयी सुद्धा आपण जाणून घेऊ. म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये पुढच्या 3 दिवसांसाठी तसा काही इशारा आहे का, हेही समजून घेऊयात. पुढच्या 4-5 मिनिटांमध्ये आपण या व्हिडिओतनं बोलूया. नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही बोलभिडू बघताय. सुरुवातीला तर या प्रश्नाचं उत्तर की मान्सून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधी सक्रिय होणार, संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनचा पाऊस कधी व्यापणार. तर आपल्या सर्वांना कल्पना आहे की यावेळेला 1 जूनला साधारणपणे मान्सून येणं अपेक्षित होतं भारतामध्ये, पण तो 3 दिवस उशिरानं आला आणि तो 4 तारखेला केरळमध्ये पोहोचला. भारतात मान्सून 4 तारखेला आला, मात्र त्यानंतर त्यानं काहीसा वेग धरला आणि 6 तारखेला महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झाला. हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये सध्या मान्सूनचा पाऊस पडतोय. आता हा पाऊस कुठे कुठे पडतोय, तर आत्ता जी ताजी माहिती आपल्यापर्यंत आहे त्यानुसार सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या काही भागांमध्ये मान्सूनचा पाऊस पडलेला होता. त्यानंतर आता तो पुढे सरकला आणि सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि त्याबरोबरच सांगली हे जे 3 जिल्हे आहेत, त्या 3ही जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा पाऊस झाला. हे 3ही जिल्हे मान्सूनच्या पावसानं व्यापलेले आहेत. त्याच्या पलीकडे हा पाऊस सरकला आणि सांगलीच्या पलीकडे सोलापूर आणि साताऱ्याच्याही काही भागांमध्ये मान्सूनचा पाऊस झालेला आहे. जर आपण तो नकाशा पाहिला तर नकाशामधनं आपल्याला अंदाज येईल की आता सोलापूर आणि साताऱ्याच्या काही भागांमध्ये सुद्धा मान्सून सक्रिय होतोय. तर इकडे सिंधुदुर्गच्या पलीकडे रत्नागिरीच्या सुद्धा बऱ्याच भागामध्ये मान्सूनचा पाऊस झालेला आहे. हर्णे बंदर जिकडे आहे तिथल्या साधारण परिसरापर्यंत मान्सूनचा पाऊस पोहोचलेला आहे. तर प्रामुख्याने यावरनं आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये आता मान्सून सक्रिय झालेला आहे. पण आता प्रतीक्षा आहे ती मुंबईमधल्या मान्सूनच्या आगमनाची आणि एकूणच महाराष्ट्र व्यापण्याची. तर याबाबतची जी माहिती आहे ती काहीशी निराशाजनक दिसते आहे. कारण मान्सून जरी सक्रिय झालेला असला आणि दक्षिण भागामध्ये पाऊस पडायला सुरुवात झालेली असली तरीसुद्धा मुंबईपर्यंत हा पाऊस मान्सूनचा येता येता काहीसा वेळ लागणार आहे. मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं की मुंबईमध्ये वळिवाचा पाऊस झाला. तोही काही भागांमध्ये काही दिवस मोठ्या प्रमाणावरती झाला. पण अजूनही मुंबईकरांना मान्सूनची प्रतीक्षा आहे आणि जी पुढचे 2-3 दिवस साधारणपणे कायम राहील असं हवामान विभाग म्हणत आहे. तर दुसरीकडे संपूर्ण राज्यभर मान्सून कधी सक्रिय होईल याबाबतची जी माहिती आहे त्यामध्ये काही प्रमाणामध्ये आपल्याला निराशाच हाती लागते. म्हणजे रविवारी सुद्धा सरकारकडनं मुख्यमंत्री कार्यालयाकडनं जी माहिती देण्यात आली त्यानुसार कृषी विभागानं शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अशा सूचना जारी केलेल्या आहेत, आवाहन केलेलं आहे. याचं कारण हे आहे की 15 तारखेपर्यंत म्हणजे मान्सून जरी आता महाराष्ट्रामध्ये पोहोचलेला असला तरीसुद्धा 15 तारखेपर्यंत काही समाधानकारक पाऊस होणार नाही आहे आणि ही अर्थातच पेरण्यांच्यासाठी म्हणून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे सरकारनं यासाठी ज्या महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्याविषयी बोलूच, पण त्यापूर्वी मान्सून सक्रिय होत असताना आपल्या सर्वांना कल्पना आहे, कदाचित तुम्ही ज्या भागात आता हा व्हिडिओ बघत असाल तिथे अनेक ठिकाणी वादळी वारा आलेला आहे, विजांचा कडकडाट झालेला आहे आणि ती सगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि याच अनुषंगानं हवामान खात्यानं पुढच्या 3 दिवसांसाठी साधारणपणे 9, 10 आणि 11 या 3 दिवसांसाठी कोणकोणत्या ठिकाणी इशारे दिलेले आहेत, अलर्ट जारी केलेला आहे, त्याबाबतची आपण माहिती घेऊयात. तो परिसर कोणकोणता आपण बघूयात. तर पुढचे 3 दिवस कोणकोणत्या भागामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे याविषयीची माहिती घेऊयात. तर 9 जूनला मंगळवारी कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, मराठवाड्यामध्ये बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, विदर्भामध्ये अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ
या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आणि आता 10 जून बुधवारसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे ते पाहूयात. दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड आणि परभणी, विदर्भामध्ये अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. 11 जूनसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलाय ते आता बघूयात. विदर्भामध्ये अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना 11 जूनसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर तुमचाही जिल्हा कदाचित जर का या लिस्टमध्ये असेल पुढच्या 3 दिवसांसाठी जो इशारा हवामान खात्याने दिला आहे, तर अर्थातच सतर्कता बाळगण्याची गरज आहे. कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे की जेव्हा मान्सून सक्रिय होत असतो, मान्सून आपला प्रदेश व्यापत असतो, तेव्हा त्या काळामध्ये वातावरणामध्ये जे बदल होत असतात, त्यामुळे अशा पद्धतीनं वादळी वारे वाहणं आणि त्याचबरोबर विजा कडाडणं ही सामान्य गोष्ट आहे आणि त्या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनापूर्वीची चाहूल म्हणून सुद्धा याकडे बघावं लागेल. मात्र त्या काळामध्ये होणारं जे नुकसान आहे ते टाळण्यासाठी सतर्क राहण्याची सुद्धा तितकीच आवश्यकता आहे. पण याच्या पलीकडे मान्सून जरी सक्रिय झालेला असला तरी सुद्धा तो महाराष्ट्राच्या प्रामुख्यानं दक्षिण भागामध्ये आहे आणि त्यामुळे सबंध महाराष्ट्र व्यापायला काही अवधी लागणार आहे. तेव्हा 15 जूनपर्यंत राज्यामध्ये सगळीकडे समाधानकारक पाऊस नसेल. त्यामुळे जे शेतकरी पेरण्यांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि त्यासाठी ते अर्थातच पावसाची वाट बघता आहेत, त्या सगळ्यांसाठी सरकारनं काही महत्त्वाच्या सूचना रविवारी जाहीर केलेल्या आहेत. कृषी विभागाकडनं हे आवाहन करण्यात आलेलं आहे. यात प्रामुख्यानं असं म्हटलंय की 15 जूनपर्यंत पाऊस हा समाधानकारक नसेल आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. वादळी जो पाऊस आहे त्याच्यावरती अवलंबून राहून पेरण्यांना सुरुवात करू नये अशा स्वरूपाचं आवाहन हे कृषी विभागाकडनं करण्यात आलं आणि त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये विशेषतः टीन शेडच्या खाली असेल किंवा मग विजेच्या खांबाच्या खाली असेल अशा सगळ्या ठिकाणी जिथं वीज पडून नुकसान होण्याची शक्यता आहे, वादळी वाऱ्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी जाणं आपण टाळायला हवं. अशा ठिकाणी उभं राहणं टाळायला हवं. अशा पद्धतीचं आवाहन शेतकऱ्यांसाठी, ग्रामीण भागासाठी विशेषतः सरकारकडनं, कृषी विभागाकडनं करण्यात आलेलं आहे. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता आपल्याला एक गोष्ट कळते की यावेळेला पाऊस हा मुख्यतः कमी पडणार आहे. तसे अंदाज यापूर्वीसुद्धा जेव्हा दुसऱ्या सत्रातला अंदाज हवामान खात्याने वर्तवला तेव्हासुद्धा म्हटलेलं होतं आणि आत्तासुद्धा जे अंदाज येत आहेत त्याच्यामधून सुद्धा तीच बाब अधोरेखित होतीये. सरकारसुद्धा वारंवार आपल्याला याच गोष्टी सांगतंय. त्यामुळे थोडं सतर्क राहून बाकीच्या गोष्टी, शेतीची कामं आणि आपलं सगळं पुढचं नियोजन करण्याची आवश्यकता आहे. अर्थातच आता याच्या पलीकडे हवामान खातं पुढे काय काय म्हणतं, पाऊस, निसर्ग आपल्या सगळ्यांना कशी साथ देतो हे सगळं आपल्याला बघायचं आहे. तूर्तास ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. अर्थात या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमधनं नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. मुंबईतनं बोल व्हिडिओसाठी कॅमेरा पर्सन अमर सकपाळसह मी गुरुप्रसाद.